नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं मी अगदी मनापासून स्वागत करतो. बघा, आज आपण दोन केमिकल स्टॉकबद्दल बोलणार आहोत आणि त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि हे दोन्ही स्टॉक केमिकलमध्ये काम करताना दिसतात आपल्याला आणि दोन्ही नवीन स्टॉक आहेत. पहिलीच वेळेस तुमच्यासमोर मी हे स्टॉक सजेस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या स्टॉकसोबत जर आपण लाँग टर्मसाठी जर चाललं तर खूप असं एक वेल्थ क्रिएट होऊ शकते आपल्या भविष्यात. तर एक बॉटम आहे आणि सुरुवात आहे स्टॉकची नवीन, आणि काम पण कंपन्यांचं चांगल्या पद्धतीचं आहे. या कंपनीचा बिझनेस पण चांगल्या पद्धतीचा आहे आणि ग्रोथ होण्याची फार शक्यता आहे. मित्रांनो, केमिकल सेक्टर हे सध्या तरी एकदम डाऊन चालताना दिसते आपल्याला, पण अशा सिच्युएशनमध्येही ह्या कंपन्या एक नवीन कंपन्या असून सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवताना आपल्या नजरेसमोर दिसतात. तर बघा, सुरुवातीला आपण बघूयात अशा कंपनीबद्दल. या कंपनीचं नाव आहे पॅरामाइड टेक्नोप्लास्ट लिमिटेड. म्हणजे एक प्लास्टिकचं एक काहीतरी ड्रम बनवण्याचं काम करते कंपनी, बरोबर आहे. ते तुम्हाला आपण इमेजवर व्हिजिट केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते. त्या अगोदर आपण बघूयात स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर मित्रांनो, ₹174 एका स्टॉकची प्राईस दिसते आपल्याला, बरोबर आहे. आणि वन डेला म्हणजे एका दिवसामध्ये अशा स्टॉकनं 7.37% म्हणजे जवळपास 7.5% पर्यंत एवढी भयानक तेजी एका दिवसामध्ये या स्टॉकनं दिलेली आहे. तर बघूयात आपण 5 दिवसाचा ओव्हर रिटर्न जर बघितला आहे कंपनीनं, तर 5 दिवसामध्ये जवळपास 5.5% पर्यंत आपल्याला रिटर्न दिसतो. आणि एका महिन्याचा जर बघितला तर 5% पर्यंत जवळपास आपल्याला ही कंपनी निगेटिव्हमध्ये दिसते. 6 महिन्यामध्ये 2 ते 2.5% एकदम फ्लॅटमध्ये दिसते आपल्याला. मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीला फक्त 8% आत्तापर्यंत दिलेले आहेत, बरोबर आहे. तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे? मार्केटला कंपनी झालेली 1 सप्टेंबर 2023, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे कंपनीला 5 महिने कंप्लीट झालेले आहेत. आणि 5 महिन्यामध्ये एकदम फ्लॅट आहे, जवळपास 8 ते 9% पर्यंत आपल्याला रिटर्न आपल्यासमोर दिसतो. एक वेळ अशी होती की कंपनीनं कमी दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला, जवळपास 40% पर्यंत. किती? सप्टेंबर ते नोव्हेंबर एकाच महिन्यामध्ये 40% पर्यंत. आणि आपल्याला आता हा स्टॉक आपल्याला आता डिस्काउंटला सुद्धा मिळतो, जवळपास 20-25% पर्यंत आपल्याला डिस्काउंटलाही सुद्धा मिळतो. तर हा स्टॉक सुरुवातीला एक गतीमध्ये गेला होता, नंतर या स्टॉकमध्ये कुठल्याच प्रकारची काही फ्रॉड न्यूज नाही, काही नाही. फक्त प्रॉफिट बुकिंग केलेले, ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांनी एक 30-40% पर्यंत आल्याच्या नंतर आपली प्रॉफिट बुकिंग केली आणि त्यानंतर हा स्टॉक खाली पडलेला आहे. तर हे आपण नंतर तुम्हाला मी नंतर चार्टवर जाऊन परत एक वेळेस दाखवतो. त्या अगोदर आपल्याला या स्टॉकचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे. आपण एक वेळेस फंडामेंटलवर नजर टाकूयात. बघू शकतो, इनकॉर्पोरेट इन 1997 ही कंपनी एक 1997 मध्ये या कंपनीची निर्मिती होताना दिसते आपल्याला. पॅरामाइड टेक्नोप्लास्टिक लिमिटेड मॅन्युफॅक्चरिंग पॉलिमर्स बेस्ड molded products, polymer drugs used by the chemical, agrochemical, specialty chemical and pharmaceutical components for their packaging and requirement. म्हणजे ही कंपनी एक ॲग्रोच्या कंपन्यांना किंवा फार्मास्युटिकलच्या कंपन्यांना स्पेशलिटी केमिकल, म्हणजे हे केमिकल एक ट्रान्सफर करण्यासाठी जे ड्रमचा उपयोग केला जातो ते हे ड्रम बनवण्याचं काम करते. या ड्रमचा उपयोग त्याच्यासाठीच केला जातो ना. केमिकल ट्रान्सफर जर करायचं असेल तर मग केमिकल कशानं ट्रान्सफर केला जातो? एक लिक्विड पदार्थ असतो ना तो. तर त्यासाठी एक ड्रम बनवण्याचं कंपनी ही काम करताना आपल्यासमोर दिसते. बघा, कंपनीचं जर मार्केट कॅपचा जर विचार करूया तर 637 करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आपल्याला. करंट प्राईसचा जर विचार केला तर ₹173 आपल्याला एक स्टॉक पडतो. बघा, स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त सध्या 21चा स्टॉकचा पी दिसतो, म्हणजे आपल्याला सध्या ही कंपनी एक स्वस्तामध्ये पडते आपल्याला सध्या. आणि ROIC बघितलं कंपनीचा तर जवळपास 30% पर्यंत आहे आणि ROE बघितलं तर 34% पर्यंत आहे. आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार करूयात तर फेस व्हॅल्यू आपल्याला 10चा दिसतो. बघूयात आपण कंपनी सेल कशा पद्धतीनं करते आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीने मिळवून देते. कंपनीला जास्त दिवस नाही झालेले, तर त्यामुळे आपल्याला इथं मार्च 2020 पासूनच आपल्यासमोर डाटा अवेलेबल दिसतो. बघूयात, सुरुवातीला 259 करोड, त्याच्यानंतर 314 करोड, 400 करोड, 480 करोड आणि आता 522 करोड. म्हणजे कंपनी खूप झेप घेताना दिसते आपल्याला सेलमध्ये, बरोबर आहे. आपण ऑपरेटिंग प्रॉफिटवर जर नजर टाकली तर 18, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 42, 50 आणि 45. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्कम बघूयात आपण. कंपनी कशा पद्धतीनं नेट प्रॉफिट करते. कंपनी 6 करोड
त्यानंतर 17 करोड, त्यानंतर 26 करोड, 32 करोड आणि 30 करोड. म्हणजे कंपनी इन्कम चांगल्या पद्धतीनं करते, प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं मिळवताना दिसते आणि सेल पण चांगल्या पद्धतीनं कंपनी मिळवताना दिसते. आपण नेट प्रॉफिटवर नजर टाकली, त्याच्यानंतर सेल बी या कंपनीचा बघितला. आपण एक वेळेस बॅलन्स शीटवर नजर टाकूयात, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाते कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीचं आहे. इथं बघू शकतो आपण बॉरोविंग. मित्रांनो, कंपनीवर जर कर्ज बघितलं तर फक्त 5 करोड कंपनीवर कर्ज दिसते आपल्याला, आणि यांच्याकडे रिझर्व जर विचार केला तर 171 करोड यांच्याकडे रिझर्व आहे. विचार जर केला तर सुरुवातीला 66 करोड कर्ज होतं, त्यानंतर 56 झालं आणि आता 5 झालं. म्हणजे येत्या क्वार्टरमध्ये, येत्या वेळेस नंबरमध्ये हे कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते, कारण की 5 करोड कर्ज म्हणजे ही कर्जमुक्त झाल्यासारखीच आजच आपल्याला नजरेसमोर दिसते. आणि रिझर्व जर विचार केला तर बघूया, 28 करोड होतं, नंतर वाढलं, नंतर 45 करोड, 71 करोड, 76 आणि 171 करोड. म्हणजे कंपनी रिझर्व वाढत आहे, कंपनी इन्कम करत आहे त्या गोष्टीमध्ये. आणि यांच्याकडे जर कर्ज जर विचार केला तर खूपच कमी कर्ज आहे कंपनीवर, आणि येत्या क्वार्टरमध्ये कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते. तर आपण इन्व्हेस्टर बघूयात या कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर जर टाकली तर आपल्या नजरेसमोर दिसते जवळपास 75% ही प्रमोटरकडे होल्डिंग आहे. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 1.5% पर्यंत आहेत, आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला 3.25% पर्यंत दिसतात, आणि पब्लिककडे मित्रांनो फक्त 20% माल आहे. विचार करू शकतो आपण, इथली छोटी कंपनी असून 650 मार्केट कॅप कंपनीचं आहे, आणि विचार जर केला तर एवढी छोटी कंपनी असतानाही सुद्धा या इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये आपली इन्कम वाढवलेली, आपली इन्कम करून ठेवलेली आहे. आणि पब्लिकचा जर विचार करू तर फक्त 20% फक्त पब्लिककडे, बरोबर आहे. आता विचार करू शकतो आपण, बघा फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये सुरुवातीला किती होते, 2.44, आता किती झालेत 1.37, आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती होते याच्यामध्ये 3.58, आणि आता किती झाले 3.18. म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरने सुद्धा प्रॉफिट बुकिंग केलेली आहे थोडीशी, आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा थोडीशी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे, बरोबर आहे. आता ही प्रॉफिट बुकिंग करण्याचं कारण मी तुम्हाला चार्टवर घेऊन जातो, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकते चार्ट थोडा खाली जाण्याचं काय कारण आहे, बरोबर आहे. फॉरेन इन्व्हेस्टरनं थोडी प्रॉफिट बुकिंग केली, आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरनं सुद्धा थोडी प्रॉफिट बुकिंग केलेली आपल्याला स्टॉकमध्ये दिसते. तर आपण चला चार्टवर जाऊन ॲनालिसिस करूयात. बघा, फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर यांनी थोडी प्रॉफिट बुकिंग केली. बघा, सुरुवातीला फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा होते ज्यामध्ये कंपनीमध्ये, आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा होते. त्या लोकांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, जोपर्यंत इथं हायवर गेला नाही स्टॉक, जोपर्यंत इथं स्टॉक वर गेल्याच्या नंतर त्या लोकांनी, फॉरेन इन्व्हेस्टरनी आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आपली प्रॉफिट बुकिंग केलेली, म्हणजे त्यांनी आपली होल्डिंग कमी केलेली आहे. कमी केल्याच्या नंतर हा चार्ट खाली आलेला आहे, हा स्टॉक डाऊन झालेला आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ह्या गोष्टी आलेल्या डोक्यात आल्या का, आपल्या लक्षात आल्या का, की मग आपल्याला कळते नेमकं काय. तर इथं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, बरोबर आहे. आता आणखीन हे लोक परत इन्व्हेस्टमेंट करतील परत, आणि तेव्हा त्याच्यानंतर परत हा स्टॉक एकदम तेजीमध्ये जाणार आहे, बरोबर आहे. इथं खाली येण्याचं, स्टॉक येण्याचं कारण काय तुम्ही समजू शकता. फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर यांनी आपली प्रॉफिट बुकिंग केलेली आहे, त्यामुळे हा स्टॉक खाली आलेला आहे मित्रांनो. बाकी अडचण नाही या कुठलीच. या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य हा स्टॉक आहे, आणि नवीन स्टॉक आहे. आता इथं बॉटमला आहे, म्हणजे एक 8 ते 9% फक्त आतापर्यंत हा स्टॉकने तेजी दिलेली आहे. आणखीन इथून कधी झेप घेऊल हा स्टॉक, कधी झेप घेईल हा स्टॉक इथून सांगता येणार नाही. आणि एक वेळेस हा स्टॉक वर गेल्याच्या नंतर आपल्याला हा बॉटम परत खालचा मिळणार नाही. त्यासाठी आपण कमी कॅपिटलने इथून सुरुवात करू शकतो. थोडी कॅपिटल का होईना पण याच्यामध्ये ॲड करून लाँग टर्मसाठी चालू शकतो. तुम्हाला योग्य जर वाटला असेल हा स्टॉक, तर तुम्ही याच्यामध्ये लाँग टर्मसाठी थोडी आपली कॅपिटल याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आपण नेक्स्ट स्टॉकबद्दल डिस्कस करूयात. चला नेक्स्ट स्टॉकबद्दल बघूयात. पर ड्रग अँड केमिकल लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात. स्टॉकची प्राईस जर सध्याची बघितली तर आपल्याला 227 रुपये एका स्टॉकची प्राईस दिसते, आणि ओव्हरऑल जर रिटर्न बघितला तर एका दिवसात वन डेला हा स्टॉक जवळपास 4.5% पर्यंत या स्टॉकने आपल्याला एका दिवसामध्ये तेजी दाखवलेली दिसते, आणि एका महिन्यामध्ये जर विचार केला तर 10% पर्यंत आपल्याला पॉझिटिव्हमध्ये दिसतो स्टॉक. 6 महिन्यामध्ये 21% पर्यंत, आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनीनं 50% पर्यंत आपल्याला रिटर्न आतापर्यंत मिळून दिलेला दिसतो. तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेला 27 सप्टेंबर 2021, म्हणजे 21, 22, 23 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत कंपनीला, आणि 3 वर्षामध्ये कंपनीनं 51% पर्यंत रिटर्न मिळून दिलेला आहे. आणि बराच हा स्टॉक आपला डाऊनसुद्धा मिळतो, आपल्याला डिस्काउंटलाही सुद्धा मिळतो. जवळपास 20%च्या आसपास आपल्याला हा स्टॉक डाऊनसुद्धा येतो. एक वेळ अशी होती की बराच हा स्टॉक डाऊन गेलेला होता, बघू शकतो आपण. जवळपास 46% ते 50% ॲज इट इज जर बघितलं 50% पर्यंत हा स्टॉक डाऊन गेला होता, आणि तेव्हापासून जर बघितलं तर हा स्टॉकने जवळपास 60 ते 62% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो. बघा मित्रांनो, नवीन कंपनी आणि केमिकलची कंपनी, तर सेक्टर डाऊन आहे थोडं, त्यामुळे ही स्टॉक थोडा
एकदम स्लोली चाललेला आहे स्टॉक, पण चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. आपण या स्टॉकवर एक वेळेस फंडामेंटल चेक करू, त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो. बघू शकतो कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त 278 करोड मार्केट कॅप आहे, म्हणजे एक मायक्रो कॅप कंपनी म्हणलं तरी चालते. स्टॉकचा पी जर बघितला तर 226 रुपये आपल्याला स्टॉकचा पी दिसतो. सॉरी, करंट प्राईज आहे. आणि स्टॉकचा पी जर बघितला तर 19चा दिसतो. म्हणजे स्टॉकचा पी जर 19चा म्हणजे तर खूपच आपल्याला ही कंपनी आपल्याला स्वस्तात सुद्धा दिसते. बघा ROIC बघितला कंपनीचा तर 23% पर्यंत दिसतो आणि ROE बघितला तर 17% पर्यंत दिसतं आपल्याला. आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार करूया तर 10चा आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा दिसतो. बघा सेल इथं बघूयात आपण. मार्च 2011चा डाटा दिसतो आपल्यासमोर. 15 करोड, 19 करोड, 27, 33, त्याच्यानंतर 49, 42, 46, 56, 61, 75, 96 आणि 97 म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं सेल करताना आपल्या नजरेसमोर दिसून येते. बरोबर आहे. आपण नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर इथं बघू शकतो सुरुवातीला 0मध्ये होती. त्याच्यानंतर 2 करोड, 2 करोड, 3, 5, 12, 9, 11 आणि 14 म्हणजे प्रॉफिटही करताना आपल्याला कंपनी दिसून येत आहे. या कंपनीचा जर आपण याच्या कर्जाचा जर विचार करूया तर कर्ज कंपनीवर बघू शकतो आपण. बॉरोइंग एकदम कंपनीवर 0 कर्ज आहे, म्हणजे डेट फ्री कंपनी, एकदम कर्जमुक्त कंपनी झालेली आहे. बरोबर आहे. एवढी छोटी कंपनी असून कर्जमुक्त कंपनी आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितला तर 66 करोड या कंपनीकडे रिझर्व्ह आहे. आणि हे जर कंपनीवर जर कर्ज म्हणलं तर 0 म्हणजे डेट फ्री एकदम कर्जमुक्त कंपनी आहे. अशा कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकतो. एकही रुपयाचं कर्ज नाही या कंपनीला आणि निव्वळ प्रॉफिट आणि प्रॉफिटच होणार. या कंपनीला एकही रुपया कोणाला द्यायची गरज नाही आहे. बघा शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर आपण या शेअर होल्डिंग पॅटर्नचा आपण तुम्हाला गुगलवर मी जाऊन दाखवतो. मित्रांनो, प्रमोटरकडे या कंपनीमध्ये जवळपास 74% प्रमोटरकडे होल्डिंग आहे. आणि बाकीची उर्वरित जर 25 ते 26% जर बघितली तर ही एक आपल्या पब्लिककडे जास्त दिसते. इथं बघू शकतो आपण प्रमोटरकडे 74% होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जर बघितली तर 25% या कंपनीमध्ये आपल्याला होल्डिंग दिसते. आणि बाकी जर विचार केला तर याच्यामध्ये या कंपनीमध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि फॉरेन इन्व्हेस्टर आपल्याला आणखीन यांची एंट्री झालेली दिसत नाही. तर आपण एंट्री घेऊ शकतो, कारण की सुरुवात आहे कंपनीची आणि जवळपास आतापर्यंत कंपनीनं 50% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो. तर लाँग टर्मसाठी चालायचं असेल तर आपण थोडी कॅपिटल याच्यामध्ये टाकून आपण लाँग टर्मसाठी विचार करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन जर चॅनलला कोणी जर व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.